बाबा बाबा अहो बाबा ऐका ना, सॉरी बाबा ऐका ना, माझी एक चूक झाली. मला चॉकलेट सगळे 20 रुपये पाहिजे होते. बाबा ऐका ना, सॉरी. अशी चूक परत नाही होणार बाबा, ऐका ना प्लीज. सॉरी बाबा, ऐका ना फक्त. अरे आई बघ ना, बाबा कसे करतायत, माझ्याशी बोलत नाही. सकाळी सकाळी तुझं बाप लेकांचं काय चाललंय? मी काय कामं नाही करायची, चल पळीकडनं. अरे यार बाबा बाबा तुम्ही तर बोला माझ्याशी. अहो बाबा ऐका ना, सॉरी बाबा. बाबा ऐका ना, माझी चूक झाली, अशी चूक नाही होणार. सॉरी बाबा. बाबा बाबा ऐका ना, सॉरी बाबा. वैशू हो डबा रेडी. हो ठीक आहे. बाबा ऐका ना, बाबा ऐका ना, सॉरी बाबा. बाबा ऐका ना, हो बाबा. बाबा ऐका ना बाबा. बाबा ऐका ना. काय झालं रे चिंटू? बाबा ऐका ना, बाबा ऐका ना बाबा, सॉरी बाबा. बाबा बाबा ऐका ना बाबा, सॉरी. काय झालं रे चिंटू? ए चिंट्या इथे हे पकड बॉल. काय रे चिंट्या, काय झालं? अरे यार माझ्या बाबांनी मला पैसे चोरताना पकडलं. ते आता माझ्याशी बोलतच नाही. मग तुझ्या बाबांनी तुला मारलं असेल. नाही रे, माझ्या बाबांनी काहीच नाही केलं आणि ते आता माझ्याशी बोलत पण नाही. जर माझ्या पप्पांनी मला पकडलं असतं ना, पंख्याला उलटे लटकवून ना डुंगण्यावर लाता मारलं असतं. माझ्या पप्पाने जर मला पकडलं असतं ना, मला कुत्र्यावानीक मारलं असतं. तू किती नशिबाचा आहे रे. माझ्या बाबांनी मला बघितलं असतं तर मला पट्ट्याने मारलं असतं. झालं तुमचे ज्ञान वाटून. जर माझ्या बाबांनी 4 कानाखाली सुद्धा मारले असते ना, तरी मी शांत राहिलो असतो. पण ते आता माझ्याशी बोलतच नाही. अरे चिंट्या इथे त्याला यो किती रे मनावर घेतो रे. आई बाबा नाही आले. मंगळवार बाजारात येताना गर्दी असेल, औषध झालं असेल. येते. बाबा तुम्ही आणत माझी जिलेबी. बाबा माझी जिलेबी नाही आणली. ठीक आहे, भाजी आणली. मी हातपाय धुवून घेतो. हो या. तुझी तुला आई बाबांनी माझी जिलेबी नाही आणली. कामामुळे विसरले असते बेटा. नाही मला खायची. असं म्हणता करायचं नसतो. जा बाबांचा हातपाय धुवून झालं का पटकन पण हातपाय धुवून आपण जेवायला वाढू. अहो ऐकताय का, सगळ्यात सुनेचा फोन आला होता आपल्याला. तर त्या रायांची पूजा घातली त्यांनी, अजून घर बांधायलाच त्या निमित्तानं आपल्याला पण बोलवलं. या ना यावेळेस तुम्ही. आपण मामाकडे चाललोय. हो येस. हे बघ, तुला तर माहिती आहे आपल्या घराचं भाडं बघ आणि नवीन इमारतीचं काम मिळाले ते असं सोडू शकत नाही. यावेळेस नाही झालं. बघा ना तुम्हाला शिकायला. बाबा प्लीज तुम्ही पण चला ना. अहो एकदा निघूशी बोलू तरी घ्या.
झालेलीच. अहो इतका काय तो राग, एकदा बोलून तरी घ्या लेकराशी. आई, काय झालं? बाबा नाही दिसत आहे. बाबा कामावर गेलेत बेटा, त्यांना आज लवकर जायचं होतं. चिंटू चल उठ बघू, आपल्याला पण जायचं ना मामाच्या गावाला. चल पटकन तयारीला लागायचं. चल उठ उठ. उठ. चिंटू उठ ना बाळा, परत झोपलास तू. चल चल उठ तू बघू. चल उठ उठ, आपल्याला मामाकडे जायचं. चल अरे उठ रे तू. उठ उठ उठ. ये चिंट्या, उठतोस का तू? चल पटकन मामाच्या गावाला जायचं ना आपल्याला. जायला तयारी कधी. चल उठ उठ. चल 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 पटपट. चल पटपट उठ पटपट. चल आपल्याला जायचं, उशीर होईल आपल्याला जायला. रामू काका, त्या सर्व झाडांना तुम्ही खत टाकून द्या. तोपर्यंत तुम्ही वैशू ताईला घेऊन. वैशूला कॉल करतो. हां हॅलो. हां सुनील बोल. हा वैशू, कुठपर्यंत पोचली? मी ना बस स्टँडवर पोचले, पालघरला पोचले की तुला कॉल करते. बरं बरं ठीक आहे. बरं यावेळेस स्पेशल काय रे? बालुशाही बनवणार आहेत ना. वा बालुशाही. अरे वा, तुला आठवत आहे ना आपल्याला किती आवडायचं लहानपणी ते खायला सगळ्यांना. एक वेळेस स्वतः मीने बालुशाही खाल्ली होती आणि तुझ्या तोंडामध्ये मीने मेदूवडा खूप हसला होता. हो बरोबर, आपल्या तिघा भावा बहिणीमध्ये तू सगळ्यात बंड होतास. हा आठवतंय मला. चल बरं मी पोचली की तुला कॉल करते. हां चालेल चालेल ठीक. आई, बालुशाही काय असते? तुला बालुशाही नाही माहित? गोड गोड असते, मेंदूवड्यासारखी दिसते, साखरेच्या पाकात केलेली असते. मला खूप आवडते. तुला माहिती आहे तुझ्या बाबांना पण खूप आवडते. आम्हाला पण आवडते. हो. तर आपण पण नेऊ त्यांना. जाऊया. चल बरं बस आली. चल 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 पटपट चल. अरे सुनील भाऊ. चल मामा आला. वैशू थोडेसे त्याच्या कामात होतो म्हणून उशीर झाला. मामा, ताई थोडं शेतात कामात होतो म्हणून उशीर झाला. पक्का जमीनदारच झालेला रे तू. मग चला. चल बॅग मला. चल बस. तिथं पाय ठेव. बसली? नाही अजून. थोडं पुढे वा. बसली ताई. या या पाहुणे आले आपल्या घरी. मामी, अरे चिंटू खूप मोठा झाला रे तू. आजोबा कुठे आहे? आतमध्ये आहे. आजोबा, मी तुम्हाला खूप मिस केलं. अरे चिंटू, बरं झालं तू आलास. मलाही तुझी खूप आठवण येते. मावशी, तुला कसं विसरू? तू मला चॉकलेट देते. खूप वेळ लागला तुम्हाला. दिवे लावायच्या वेळेस आले तुम्ही. अहो वहिनी, दिवे लावायला चाले मी. हो का?
लोकेश भाऊजी नाही आहे? त्यांना ना खूप काम होतं, त्यांना नाही जमलं यायला. चल सुनील, आपण बाबांना भेटून येऊ. हॅलो. अहो उद्या सकाळी तुम्हाला यायला जमतंय तर बघा ना एक दिवस. घरचे सगळे विचारत होते तुमच्याबद्दल. घरच्या कार्यक्रमाला जावई बुवा नसले का कसं वाटतं? बघ, मला कामातून फुरसत मिळाली तर बघतो. तसं मला वाटत तर नाही की मला यायला जमेल म्हणून. बरं, चिंटू झोपला का? हो, इतक्यात झोपला येतो. उद्या सकाळी एकदा बोलून घ्या ना त्यांच्याशी. हॅलो हॅलो. अहो ऐका ना. हॅलो हॅलो. अहो बाबा हे घ्या ना बालुशाही. ते 300चं बाबा हे घ्या ना. अहो बाबा हे घ्या ना बालुशाही. काय चाललंय चिंटू हे नुसतं एकच एक रटत बसलाय बालूशाही. झोप आता लेका. चिंटू इकडे ये. हो मामी. जा मनीषाकडून तोरणाचा हार घेऊन ये. मी नाही जाणार. तुला बालुशाही पाहिजे ना? हो पाहिजे. मग घेऊन ये जा. चालेल. हे घे मम्मी, आणलं मी हार. हो ते. चिंटू जा पूजेसाठी सामान घेऊन ये. यार मी नाही जाणार. कोणाला तर दुसऱ्याला पाठव. तर मी तुला बालुशाही नाही देणार. बालुशाही नको नको, मी जातो. मला पाहिजे बालुशाही. ठीक आहे मावशी, सामान. आता तुझी बालुशाही कन्फर्म. ये. चिंटू इकडे ये. बोल मामी. चल आता सगळ्यांसाठी हे चाय घेऊन जा. यार मी नाही ना. सकाळपासून सर्व कामं मी करते. मी तुला बालुशाही नाही पाहिजे? हो पाहिजे मला सामान बालुशाही. घेऊन जा. बाबा, चिंटू आता 10 वर्षाचा झालाय. ह्या वेळेस आपण त्याला आरती करू देऊ. द्या द्या, चिंटूला द्या आरती. घे चिंटू. वसंतं दिव्यारविन्दे भवं भवामी सैतं नमामि. भवं भवामी सैतं नमामि. चला आता प्रसादाची वेळ झाली. चिंटू थांब. आपण ही बालुशाही जेवणाच्या वेळेस वाढणार आहेत. आता तू सर्वांना तो प्रसाद म्हणून पेढा वाट. आई दे मला लवकर जेवायला. मला बालुशाही पण खायची आहे. अरे बाळा, पहिले आपण सुवासिनी बोलवल्यात ना, त्यांना पहिले जेवायला वाढायचा. नाही मी नाही. अरे असं हट्ट नाही करायचं असतं. नाही मी नाही. चिंटू इथे. हा बरं, मामा बोलवतात जा पटकन. आरामाने जेवण करा. पोटभर जेवण करा. भात वाढा त्यांना. भात संपलाय. दे मी वाढतो मामी. सांभाळून जा. हो. मामा अजून किती वेळ? बस झालं जे. ही शेवटचीच पंगत आहे आता. मापनच बसू जेवायला. हा हे सगळं झालं आता आपण पण जेवूया. अगं थांब ग. सरपंच साहेब यायचे बाकी आहेत. आज मला त्यांच्याशी महत्त्वाची चर्चा करायची आहे. त्यांची 10 एकरची ती शेती आहे ना, ती ते 5 कोटीला म्हणत होते. ती 4 कोटीला घेऊनच टाकतो. आपल्याकडे तेही वावर येऊन जाईल आता. आज शुभ मुहूर्त पण आहे असं पण. हा तुम्ही बोलून घ्या. हो ठीक. कसं आहे सुनील? या या सरपंच साहेब, धन्यच झालो. या या आरती घ्या.
या सरपंच साहेब जेवायला बसू या. अरे बालुशाही राहिली. चिंटू बालुशाही आण रे. चिंटू काय करतोय तू? ठेव. हे आपल्या पाहुण्यासाठी आहे ना? चल तू माझ्यासोबत चल. सुनील, हा साहेब. जेवण छान होतं. हो साहेब. पोट भरलं पण मन नाही भरलं. सांगा सरपंच साहेब अजून काय सेवा करू तुमची? 2 बालुशाही अजून आण. चिंटू बालुशाही आण. वाढ वाढ. काय विचार करतोय? सुनील, जरा पाणी आण ना. चिंटू पाणी आण. सरपंच साहेब थांबा. लहान मुलगा आहे तो, माफ करून दे त्याला. अरे काय केलं? त्याच्याकडून मी माफी मागतो सरपंच साहेब, माफ करून दे त्याला. चिंटू थांब आता. अरे बाबा तुम्ही बाबा सॉरी, तुम्ही त्या दिवशीसाठी मला माफ केलं ना बाबा. अशी चूक परत नाही होणार. मला चॉकलेटसाठी 20 रुपये पाहिजे होते बाबा. मी तुमच्यासाठी बालुशाही पण नाही आणली. मला माहिती आहे तुमची फेवरेट आहे बालुशाही. चिंटू मला तुझ्यावरती ना खूप राग आला होता, पण तू जाण्याच्या नंतर मी मोरताड्यांकडून जिलबी घेण्याचा ना विचार करत होतो. मी गेलो, जिलबी घेऊन आलो. ती जिलबी हातात घेतल्यावर मला तुझी खूप आठवण आली आणि ती जिलबी मी नाही खाऊ शकलो. चिंटू बाबा सॉरी, तुमची काही चूक नव्हती. तुम्ही का रडताय? माझी चूक होती. मी घेतलेले पैसे तुमच्या पॉकेटमधून. सॉरी. चिंटू चिंटू तुझी काहीच चूक नाही. चिंटू तुझी काहीच चूक नाहीये. चिंटू, अहो तुम्ही असं कोण करतं का? असं कोण कुठे पडून जातं का? तुला काय झालं असतं? मी काय केलं असतं? कुठे कुठे शोधलं असतं मी? सॉरी, मी आज परत नाही करणार. मी परत असं नाही आणणार. सॉरी. चल मामाला माफी माग. मामा सॉरी, मी असं परत नाही करणार. चिंटू तू पाणी ताटात टाकून आला, त्यामुळे सरपंचाचा अपमान झाला. तू असं नको करायला पाहिजे होतं. सॉरी मामा, अशी चूक नाही होणार परत कधी. चल ठीक आहे चिंटू, तुला तुझी चूक लक्षात आली ना, हेच खूप मोठं आहे. चला आता सुरू, चला जेवायला. चला भाऊजी चला. अरे बालुशाही बालुशाही कुठून आली? संपली नाही. अरे लेका, एकदा आई स्वतःसाठी नाही ठेवत, पण आपल्या लेकासाठी वाचून ठेवतेच. बाबा ही बालुशाही तुमच्यासाठी.
आहे